नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी त्या पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात आता मला या पदाच्या जबाबदारीतून मोकळं करा अशा स्वरूपाचं विधान केलं आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे. काहींनी जयंतरावांच्या या विधानावरती टीका केली, काहींनी त्यांच्या या विधानाची खिल्ली उडवली, काहींनी हे केवळ त्यांचं एक राजकीय विधान आहे आणि ते काही राजीनामा वगैरे काही देणार नाहीत असं काहींनी वक्तव्य केलं. काहींनी तर असा शोध लावला की आता मला पदातून मोकळं करा असं जेव्हा जयंतराव म्हणतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये आणखी कुठेतरी जायचंय असा त्यांचा एकूण बोलण्याचा रोख दिसतोय असाही शोध काहींनी लावला. प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं त्यांच्या विधानाचा अर्थ काढायचा प्रयत्न केला. परंतु जर आपण बारकाईनं त्या समारंभातलं जयंतरावांचं भाषण ऐकलं तर त्यांनी पक्षाशी एकनिष्ठता या मुद्द्यावरती बराच भर दिलाय असं आपल्याला दिसेल. म्हणजे 1999 मध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यावेळपासून आजपर्यंत सत्तेच्या एवढ्या सगळ्या गदारोळात सुद्धा त्यांच्याबरोबर अनेक जण निष्ठेनं राहिले याबद्दल जयंतरावांनी त्यांचं सगळ्यांचं कौतुक केलं. त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार यांच्यावरही त्यांनी या कार्यक्रमामध्ये त्यांच्या शैलीमध्ये त्यांच्या शांत अशा नेहमीच्या अशा शैलीमध्ये टीकाही केली. एकूण त्यांचा जर भाषणाचा सूर आपण पाहिला तर आपल्याला असं वाटत नाही की ते आता त्यांना पक्षाच्या ह्याच्यातून जबाबदारीतून मोकळं करतील का नाही सांगता येत नाही. शरद पवार हेच निर्णय घेणार आहेत आणि जयंतरावांनी पण ते स्पष्ट केलेलं आहे की या पक्षाचे संस्थापक शरद पवार आहेत आणि तेच या संदर्भातला निर्णय घेतील हे खरं आहे. परंतु जरी त्यांना त्या पक्षाच्या पदातून मोकळं केलं प्रदेशाध्यक्ष पदातून तरी सुद्धा ते काही वेगळा निर्णय आत्ताच घेतील असं मला बिलकुल वाटत नाही. कारण मी जयंतरावांचं राजकारण खूप जवळून आणि गेली अनेक वर्ष पाहतोय. मला आठवतंय 1985-86चा काळ असेल तेव्हा जयंतराव पाटील हे राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम करत होते आणि अजून ते विधिमंडळाच्या राजकारणामध्ये आलेले नव्हते. त्यावेळेला त्यांची माझी जेव्हा पहिली भेट झाली तेव्हा मी त्यांना सहज जयंतरावांना असं विचारलं. तेव्हा ते अगदी तरुण होते, मी पत्रकारितेत अगदी नवीन होतो आणि मी त्यांना असं म्हणलं की साहेब म्हणलं बऱ्याच सांगली जिल्ह्यातल्या अनेक कार्यकर्त्यांचं अनेक नेत्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जिल्ह्याच्या राजकारणामध्ये भाग घ्यावा, जिल्ह्याच्या राजकारणात आता तुम्ही सक्रिय व्हावं. त्यांनी नेहमीच्या त्यांच्या शैलीमध्ये हात जोडले आणि ते म्हणाले, हे बघा चिंतामणी, आत्ता मी कारखान्याचा अध्यक्ष म्हणून काम करायला सुरुवात केली. मी राजकारणात सहकारी क्षेत्रात सुद्धा नवीन आहे. मी अनेक गोष्टी शिकतोय, राजकारणामध्ये काही पावलं सुरुवातीची टाकतोय. आणि दुसरं एक लक्षात घ्या, आत्ता जिल्ह्यामध्ये नेत्यांची प्रचंड गर्दी आहे. ठिकठिकाणी वेगवेगळे नेते काम करत आहेत. अशा गर्दीमध्ये आपण उतरून त्यामध्ये काही आपलं स्थान निर्माण करावं असं आज तरी मला वाटत नाही आणि ती परिस्थिती आहे असं मला वाटत नाही. त्यांनी एक फार छान उदाहरण दिलं होतं, कदाचित त्यांच्या लक्षात असेल का नाही माहीत नाही, पण माझ्या अगदी आठवणीत आहे. ते असं म्हणाले, हे बघा चिंतामणी, जेव्हा बाहेर पाऊस खूप पडत असतो त्यावेळेला उगीच आपली एक छोटीशी छत्री घेऊन त्या पावसात जायचं आणि भिजत भिजत त्यातनं वाटचाल करायची, त्यापेक्षा आपण पाऊस थांबल्यानंतरच बाहेर गेलेलं चांगलं असं तुम्हाला वाटत नाही का? मला आजही त्यांचं ते उत्तर आठवतंय. त्या संपूर्ण समारंभामध्ये जयंतरावांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेचा पण उल्लेख केला 1999 सालचा. आणि त्यावेळेला ज्या काही घटना घडल्या त्याचा मी सुद्धा साक्षीदार आहे. त्या घटना माझ्या समोर घडलेल्या होत्या. विशेषतः सांगली जिल्ह्यात ज्या घटना झाल्या, राजकीय घटना झाल्या, त्याचाही मी साक्षीदार आहे. मला आठवतंय जेव्हा पक्ष स्थापनेची तयारी सुरू होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या तेव्हा सांगलीमध्ये तेव्हाचे राज्याचे ज्येष्ठ नेते विष्णू पाटील आणि मदन भाऊ पाटील ज्यांचं नगरपालिकेवर आणि महापालिकेवर पूर्ण वर्चस्व होतं,
त्या दोघांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यावं, काँग्रेस पक्षात सोडून, अशी खटपट सुरू होती. आणि स्वतः विष्णू अण्णा पाटील त्याबद्दल काही फारसे तयार नव्हते. तेव्हा आदरणीय विष्णू अण्णा पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी व्हावं. आपण एक नवीन सुरुवात करतोय आणि जर विष्णू अण्णा पाटील आपल्या पक्षाबरोबर आले तर पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा जो वसंतराव दादा पाटील, लोकनेते वसंतराव दादा पाटील यांना मानणारा जो मोठा गट आहे, जे मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत, ते सुद्धा आपल्या पाठीशी उभे राहतील असा एक शरद पवार साहेबांचा आडाखा असावा. आणि म्हणून त्यांनी त्यावेळेला जयंतराव पाटील आणि आबा पाटील हे तेव्हा अगदी नवीन आमदार होते, तरुण आमदार होते दोघं जण, या दोघांच्यावरती ही कामगिरी सोपवलेली होती. आणि मला आठवतंय ज्या दिवशी ह्या वाटाघाटी सुरू होत्या, विष्णू अण्णा पाटील यांना त्यांची समजूत घालून त्यांना हे पटवून की राष्ट्रवादी काँग्रेस ही कशी महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं, विकासाच्या दृष्टीनं आवश्यक आहे, तर आपण पक्षात या. मदन भाऊनी पण आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं आणि त्यामुळं या संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे, पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे, महाराष्ट्रात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला एक वेगळी दिशा मिळेल, एक वेगळी ताकद मिळेल, असं जयंतराव पाटील आणि आबा पाटील हे दोघं जण जवळजवळ एक रात्र विजय बंगल्यावरती सांगलीतल्या त्या बैठका चाललेल्या होत्या. आणि आम्ही सर्व पत्रकार पहाटेपर्यंत सुद्धा बाहेर थांबून राहिलो होतो की काय निर्णय होतोय आदरणीय विष्णू अण्णांचा. विष्णू अण्णा पाटील हे काँग्रेस सोडून राष्ट्रवादी पक्षामध्ये यायला तेव्हा तयार नव्हते, हे अगदी उघड सत्य आहे. माझ्याशी बोलताना अण्णांनी काही वेळेला ते स्पष्ट केलेलं होतं. परंतु जेव्हा ही सर्व परिस्थिती त्यांच्यासमोर जयंतराव पाटील आणि आबा पाटील यांनी मांडली, त्यानंतर पहाटेच्या सुमाराला विष्णू अण्णा पाटील, आदरणीय विष्णू अण्णा पाटील यांनी हा निर्णय घेतला. त्यांचे अनेक कार्यकर्ते विरोध करत होते की अण्णा, काँग्रेसचा बेस वेगळा आहे, गोरगरिबांचा मतांचा आधार आहे काँग्रेसला, काँग्रेसच्या पाठीमागं सगळ्या समाजातले सगळे घटक उभे आहेत, तर आपण काँग्रेस सोडायला नको, आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायला नको, असा त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांचा त्यांच्या मागं तगादा सुद्धा होता. तरीसुद्धा जयंतराव पाटील आणि आबा पाटील या दोघांच्या आग्रहामुळं, त्या ते आबा पाटील हे विष्णू अण्णा पाटील यांच्या अधिक जवळचे, या दोघांच्या सततच्या सांगण्यामुळं, सततच्या त्यांच्याशी काय म्हणू आपण पटवून देण्यामुळं अखेर पहाटेच्या वेळेला विष्णू अण्णा पाटील, आदरणीय विष्णू अण्णा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला. मला अजूनही आठवतंय त्यावेळेला जयंतराव पाटील आणि पाटील विजय बंगल्यात ज्या खोलीमध्ये या वाटाघाटी चाललेल्या होत्या त्यातून बाहेर पडले, त्यावेळेला आम्ही जयंतरावांना गाठलं आणि मीच विचारलं स्वतः की काय साहेब, काय निर्णय झाला. तेव्हा जयंतरावांनी फक्त हात वर केला आणि राष्ट्रवादी एवढंच फक्त बोलले. मला अजूनही आठवते. तर असे हे जयंतराव पाटील की जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेमध्ये सुद्धा त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळं मला आज तरी वाटत नाही की जयंतराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून पुन्हा दुसऱ्या कुठल्या पक्षात जातील, वेगळ्या विचाराच्या पक्षात जातील, असं मला वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची भाषा थोडीशी अतिशय सभ्यपणाची असते त्या नेत्यांची. ते असं म्हणणार नाहीत की आम्ही अमुक पक्षात जाऊ, तमुक पक्षात जाऊ, तर ते असं म्हणतील की आम्ही आमच्यापेक्षा वेगळ्या विचाराच्या पक्षात जाणार नाही. वेगळ्या विचाराच्या पक्षात म्हणजे भारतीय जनता पक्ष किंवा अन्य संबंधित पक्ष. आता प्रश्न असा येतो की जयंतरावनी समजा प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे मुक्त केलं, तर ते काय करतील. त्यांच्या पाठीमागं कामाचा मोठा लकडा आहे. आज सांगली जिल्ह्यामधले अनेक साखर कारखाने त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहेत. राज्यातही त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम सुरू आहेत. सांगली त्यांच्या नेतृत्वाखाली सूतगिरणी चांगली चालू आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली दूध संघ चांगलं चालू आहे, बँक चालू आहे, कॉलेज चालू आहे. सांगली जिल्ह्यातले अनेक उपक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली चालू आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना फार मोठी उभारी दिलेली आहे, फार मोठी संधी दिलेली आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचं पहिलं मंत्रिमंडळ स्थापन झालं तेव्हा आबा पाटील आणि जयंतराव पाटील ह्या अगदी तरुण मंत्र्यांना शरद पवार साहेबांनी मंत्रिपदाची पहिली संधी दिली. आणि एवढंच नव्हे, आबा पाटील यांच्याकडं ग्रामीण विकास खातं त्यांनी सोपवलं, तर जयंतराव पाटलांच्याकडं अर्थ खातं सोपवलं. आणि तब्बल 9 वर्ष सातत्यानं जयंतराव पाटलांनी अर्थसंकल्प मांडलेला आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प तब्बल 9 वर्ष मांडायचा बहुमान
हा जयंतराव पाटील यांना मिळालेला आहे. याशिवाय त्यांना गृहमंत्री पदावरती काम करायची संधी मिळाली. ग्रामीण विकास मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. जलसंपदा मंत्री म्हणून त्यांनी काम केले आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष म्हणून सुद्धा जयंतरावांनी काम केलेलं आहे. त्यामुळं फार मोठी संधी राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना दिली. आता एक निश्चित आहे की शेवटी राजकारणात असलेल्या आणि जयंतरावांसारख्या अतिशय मुरब्बी, मुत्सद्दी, कर्तबगार आणि अशा नेत्याला, उच्च शिक्षित अशा नेत्याला मुख्यमंत्री व्हावं असं वाटणं ह्यात काही गैर नाही. त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले नसेल, कदाचित उपमुख्यमंत्री पद सुद्धा मिळालं नसेल. त्यात शरद पवार साहेबांच्या काही अडचणीही असतील, त्यांना काही मर्यादाही असतील. परंतु जयंतरावांना शरद पवार साहेबांनी खूप मोठी संधी दिली, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आबा पाटील यांना सुद्धा शरद पवार साहेबांनी फार मोठी संधी दिली. महाराष्ट्रात आबांचं नेतृत्व त्यांच्या स्वतःच्या गुणांमुळे उभं राहिलंच, त्यांच्या वक्तृत्वामुळं, त्यांच्या एकूण कर्तबगारीमुळं, त्यांच्या अनेक निर्णय घेण्यामुळं. परंतु त्याचबरोबर शरद पवार साहेबांनी त्यांना मोठी संधी दिली, हे सुद्धा आपल्याला नाकारता येत नाही. तर असे अनेक कार्यकर्ते पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडवलेले आहेत आणि त्यांना मोठ्या नेतृत्वापर्यंत नेऊन सोडलेला आहे. हाच उल्लेख जयंतरावांनी आपल्या भाषणामध्ये केला आणि ते म्हणाले की पवारसाहेबांनी अनेकांना संधी दिली, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकांना पदं दिली, अनेकांचं नेतृत्व त्यांनी मोठं केलं. त्यामुळं ते त्यातले जे खरे त्यांच्याबरोबर राहिलेले लोक आहेत ते आजही शरद पवार साहेब यांच्याबरोबर ठामपणे उभे राहिलेले आहेत. सत्तेच्या लोभानं जे गेलेत ते गेलेत. दुसरा असा प्रश्न आहे की आता जयंतरावांनी समजा अगदी आपण असं धरू ते घेणार नाहीत निर्णय, मला आज तरी वाटतं असं की ते राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ते कुठं जातील असं मला वाटत नाही. त्यांनी समजा निर्णय घेतला तर ते काय करणार? भारतीय जनता पक्षामध्ये ते आज तरी जाऊ शकत नाही. कारण आज आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षामध्ये एवढ्या मोठा तोलामोलाचा नेता जाणं म्हणजे जयंतरावांसारखा मी म्हणलं तसं अत्यंत अनुभवी, उच्च शिक्षित, वजनदार आणि मुत्सद्दी, कर्तबगार असा नेता जाऊन काय करणार? काय तिथं मोठी संधी त्यांना मिळू शकते? एखादं मंत्रिपद मग काय त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा मिळालेली होती. अनेक वेळा त्यांना मंत्रिपदं मिळालेली होती. दुसरा पर्याय राहतो तो म्हणजे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस. आता अजितदादा पवार आणि जयंतराव पाटील यांचीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक वर्ष स्पर्धा चालू होती, आपल्याला माहीत आहे. उपमुख्यमंत्री पद असेल, विधानसभेतलं विरोधी पक्षनेते पद असेल, ही सगळी पदं जयंतरावांच्या ऐवजी अजितदादांच्याकडे गेली. इतकी त्या दोघांची समान अनुभव आहे, समान कर्तबगारी आहे. अजितदादाही कर्तबगार आहेत, अजितदादाही अत्यंत मुत्सद्दी आहेत, राजकारणामध्ये तेही मुरब्बी आहेत. त्यामुळं ह्या अजितदादांची पुन्हा जाऊन स्पर्धा करायची का? खासदार सुनील तटकरेंची पुन्हा स्पर्धा करायची का? प्रफुल्ल पटेल यांच्याशी पुन्हा त्यांनी स्पर्धा करायची का? हा सुद्धा प्रश्न उभा राहणार आहे. त्यामुळं त्या पक्षात जाण्याचा विषय सुद्धा तूर्त तरी मला फारसा दिसत नाही. दुसरा आहे, जयंतरावांनी जे उत्तर मी सुरुवातीच्या काळात एक आठवण त्यांची सांगितली सुरुवातीला मी बोलताना, की भरपूर पाऊस पडत असताना छोटीशी छत्री घेऊन त्या पावसात भिजत भिजत जाण्यापेक्षा थांबावं, पाऊस पूर्ण थांबायची आपण वाट बघावी. जयंतराव पाटील हे असे थांबणारे नेते आहेत, वाट पाहणारे नेते आहेत असं मला स्वतःला वाटतं. मी त्यांच्या मुत्सद्दीगिरीची, त्यांच्या राजकारणातल्या मुरब्बी धोरणांची अनेक वेळेला मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे. त्यांना पाहिलेलं आहे त्यांचं राजकारण जवळून. तर ते फार गडबड करत नसतात. आज त्यांच्या त्या या मला प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मोकळं करा या त्यांच्या विधानावर अनेकांनी त्यांची चेष्टा केली, अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली. त्याबद्दल ते काही फारसं बोलणार नाहीत. त्यांचा तो स्वभाव नाही. ते शांतपणे ऐकून घेतील आणि त्यांनी जसं मागं त्यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की टप्प्यात आल्यानंतर मग ते त्याचा विचार करतील. त्यामुळं जयंतराव पाटील हे प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मोकळे होतील का नाही मला माहीत नाही. पवारसाहेब काय निर्णय घेतात ते आपल्याला माहीत नाही, कुणालाच माहीत नाही ते काय निर्णय घेतील ते. परंतु आज तरी मला ते जरी प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मोकळे झाले तरीसुद्धा ते लगेच कुठंतरी जातील, पक्षांतर करतील आणि काही वेगळी वाट चोखाळतील असं मला स्वतःला वाटत नाही. तुम्हाला काय वाटतंय? आपण आवर्जून आमच्या ह्या रागरंग.com ह्या यूट्यूब चॅनलला कमेंट करून कळवा. आपली कमेंट हीच आमची स्फूर्ती वाढवणारी असती, आमची उत्साह वाढवणारी असती. तर आपण जरूर कमेंट करा आणि आमचं हे रागरंग.com हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.